नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. सकाळी सकाळी असं स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे. कारण सकाळचं काय मी काय शूट केलं नाही. तर ते बघ कबूतर आले दीदी. कबूतर येणार लय त्रास देते तिथं. बाहेर येऊन बसतात आणि गरठे करतात. कबूतर परत ते घाण पण लय करतात गॅलरीमध्ये. रोज चांगलं धुवायला लागतं. आणि त्यांना किती धान्य वगैरे खाली टाकलं ना तरी त्यांना ते कोपऱ्यातच येऊन बसायचं असते. कारण त्यांना गरठं बनवायचं असते ना, त्याच्यामुळे ते त्रास देते ते. तर चला मग ते तर रोजचंच आहे आमचं. त्याच्यानंतर मग आता म्हणलं चला संध्याकाळचं तरी थोडंसं शूटिंग करून घ्यावं म्हणजे टाकायला व्हिडिओमध्ये. तर चला मग व्हिडिओ पण पूर्ण पाहत जा. आणि काय रेसिपी बनवली ती पण तुम्ही पहा. तर ती संध्याकाळी बनवलेली आहे आणि मग एकदम शॉर्टकटमध्ये बनवलेली आहे. तुम्हाला जर आवडली ना तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून पहा. चला तुम्हाला दाखवते काय बनवले ते आणि काय बनवणार आहे ते. शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. म्हणलं अजून पण स्वयंपाकाला मी काय सुरुवात केली नव्हती. कारण म्हणलं आता थोडंच बनवायचं आहे तर थोडंसं उशिरा बनवून उशिरा खाल्लं तरी पण चालेल. तर यांना तर लागतं लवकर जेवायला. पण मग म्हणलं आता 7:30ला जरी बनवायला घेतलं तर 8 वाजेपर्यंत होऊन जाईल. तर अशा हिशोबाने मग मी पार 7:30ला स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकामध्ये मग मला आज एकदम साधा आणि सिंपल बनवायचं होतं. कारण म्हणलं आता थोडीशी चपाती होती शिल्लक दुपारच्या. तर हे काय आणि चपाती काय होऊन जाईल आजचं. तर मस्त अशी मी आज डाळ खिचडी बनवते आणि कशी बनवते तर तुम्ही पहा. जर तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवा. डाळ खिचडी बनवली पण त्याच्यासोबत आता म्हणलं चला काय बनवा तोंडी लावायला. तर इथं मी मस्त पापड घेतले आणि त्याचं चटणी पण बनवलेली आहे. तर आता डाळ खिचडीला काय काय साहित्य लागतं. इथं तांदूळ घेतले तर मुगाची डाळ घेतली. मुगाच्या डाळीमध्ये खूप असं प्रोटीन असतं. त्याच्यामुळं मुगाची डाळ खाल्लेली चांगली असते. तर आता इथं मिरची घेतली, टोमॅटो घेतला, कढीपत्ता हे सगळं बारीक कापून घेतलेले. लसूण कापताना फक्त त्याचे 2 तुकडे करायचे आणि कांदा वगैरे काय टाकायचं नाही. तर म्हणलं चला मस्त अशी छानपैकी रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. तर मसाले भात वेगळा आणि डाळ खिचडी वेगळी. कारण मसाले भात एकदम सुका असतो आणि डाळ खिचडी आपण वरण भात खातो तसं असतं. तर म्हणलं चला ते पण बनवूया. तांदूळ आणि डाळ मी एकदम चांगली धुवून घेतली. कारण डाळ पण विकतचीच आहे, तांदूळ पण विकतचे आहेत. तर त्याला खूप अशी पावडर लावलेली असते. त्याच्यामुळं मग 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायला लागतं आणि नंतर मग शिजायला टाकायचं. तर आता हा कुकर आहे ना, तो खूप दिवस झालं मी घेतलेला. पण एवढा भारी आहे ना कुकर. याच्या 1 ते 2 शिट्ट्यामध्ये काही असलं तरी पूर्ण शिजतं. तर मस्त असं इथं प्लॅस्टिकचा कुकर आहे हा. पैसे लागतात याला जास्त, पण वस्तू एकदा घेतली ना तर काहीच टेन्शन राहत नाही. तर आता इथं मी मिरची टाकून घेतली, लसूण, जिरे, मोहरी मस्त अशी फोडणी दिलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली फोडणीमध्ये. कारण कोथिंबीरीने काय होतं, फोडणी बसली ना तर मस्त असं त्याचा पण सुगंध येतो. आपल्या डाळ खिचडीमध्ये म्हणा, मसाले भातामध्ये ती पण भारी लागते. थोडीशी हळद टाकली, थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आणि चांगले 2 टोमॅटो घेतलेले. तर कांदा वगैरे काय मी टाकला नाही याच्यामध्ये. याच्या आधी मी बनवायचे तर कधी-कधी कांदा टाकायचे, पण ती थोडीशी वेगळी लागायची. पण लसूण आणि एवढ्या साहित्यामध्ये जर बनवली ना तर ती एकदम टेस्ट वेगळीच लागते. त्याच्यामुळे म्हणलं चला थोडंसं वेगवेगळ्या प्रकारची बनवून बघूया. तर 7:30च्या नंतर मग मी लागले सगळं करायला. म्हणलं आता बघू पटकन होणार आहे काय. अर्ध्या तासात तर खिचडी झाली आणि पापडची चटणी पण झाली. तर आता इथं मी तांदूळ धुवून थोडा भिजत ठेवले आणि नंतर मग फोडणीमध्ये टाकून घेतले. तांदूळ टाकून घ्यायचे, सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं. परत अजून चवीनुसार मीठ टाकायचं. कारण थोडंच मीठ टाकलं होतं ना, तर मीठ पण प्रमाणामध्येच पाहिजे, नाहीतर मग ते बेचव लागतं. कमी झालं तरी पण चांगलं नाही लागत आणि जास्त झालं होतं तर माहीतच आहे खारट होतं म्हणून. त्याच्यामुळं एकदम प्रमाणामध्ये मीठ टाकायचं. तर इथं आता पाणी आपल्याला डाळ खिचडी बनवायची म्हणलं ना तर जवळजवळ 4 पट पाणी जास्त टाकायला लागतं. आपण मसाले भाताला वगैरे कमी पाणी टाकतो, पण डाळ खिचडीला पाणी जास्त लागतं. ती थोडीशी सरभरीत असते त्याच्यामुळं. चला आता थोडंसं 1 चमचा आपलं गावरान तूप टाकून घेते. मस्त असं घरीच बनवलेलं आहे आणि मी तर घरीच बनवते. आता जवळजवळ 5-6 महिने झाले. आम्ही पहिलं विकतचंच आणायचो, पण म्हणलं आता चला घरचं बघूया बनवून कसं होतंय ते. तर इथं असं छानपैकी तुपाचं थोडंसं टाकून घेतलं आणि कुकरला झाकण लावून फक्त याची 1 शिट्टी होऊन द्यायची आणि ह्याच्या वाफेवरच राहिलेला डाळ खिचडी एवढी मऊ शिजते एकदम.
कुकर लावून दिला. त्याच्यानंतर मग आता म्हणलं चला पापड काढून घेतले. तर हे पापड आहेत ना उन्हाळ्यामध्ये बनवलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये मी बनवते थोडेसे 2 ते 3 किलोचे बनवते असं कधीतरी भाजून खायला किंवा तळायला सणाला ह्याला. तर होते शिल्लक थोडेसे, तर म्हणलं चला आता संपत आलेले आहेत. बघितले डब्यात तर 2-4च राहिले होते. म्हणलं आता हे पण वापरून टाकूया, थोडीशी चटणी करूया याची पापडची. तर पापडची चटणीमध्ये कोण कोण कांदा पण टाकतं, टोमॅटो पण टाकतं, पण आता ही मला एकदम साधी बनवायची डाळ खिचडीसोबत तोंडी लावायला. म्हणून मग मी आता कशी बनवते तर पहा, मस्त अशा आधी पापड भाजून घेते आणि नंतर मग चुरा करून घेणार आहे याचा. तर जवळजवळ 5-6 पापड मी भाजून घेतले. म्हणलं असे खाण्यापेक्षा थोडीशी चटणी करूया त्याची. तर इथं थोडेसे जरा काळपट डाग लागलेले इथं, पण आता गॅसवर भाजायचं म्हणल्याच्या नंतर हे थोडंफार येणारच. तर आता एक प्लेट घेतली, त्यात चुरा करून घेते आणि मस्त असं त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि तुमच्या प्रमाणातच टाका. जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट टाका, नाहीतर मग कमी टाकलं तरी चालेल. मीठ टाकताना सुद्धा काय करायचं, पापडामध्ये तर मीठ असतं, थोडंसं कमी प्रमाणात टाकायचं. सगळ्या पापडांचा बारीक चुरा करून घेतला मी आता आणि नंतर मग याच्यात आता लाल तिखट आणि एकदम सोपी आहे. जरी तुमच्याकडे भाजीला काय नसलं, डब्याला वगैरे द्यायचे असले ना, तर काय करायचं त्याच्यामध्ये लाल तिखट, कोथिंबीर, थोडंसं तेल टाकून एका डब्यामध्ये भरून द्यायचं. चपातीसोबत आरामशीर खाऊ शकतात. आता थोडंसं तेल टाकून घेते मी याच्यावरून आणि आता कालवून घेणार आहे मीठ टाकून. तर एकदम मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ, पापडची चटणी आणि डाळ खिचडी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला जर केलं नसेल सबस्क्राईब तर करून घ्या आणि लाईकसुद्धा करत जात जा आणि व्हिडिओ तर पूर्ण पाहत जा. मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता डाळ खिचडीसुद्धा शिजलेली, एका शिट्टीमध्ये किती छान शिजली दाखवते तुम्हाला. हे पहा एकदम मस्त त्याच्यामध्ये तांदूळ दिसतात. हे बघा भाताचे शीत मस्त फुगलेले आहेत आणि आता रेडी देते. आता जेवायलाच आम्ही घेणार आहेत आता सगळ्यांनाच. तरी तर मस्त असे ताटं वाढून घेतलेत. या तुम्ही सुद्धा जेवण करायला संध्याकाळचं.